इकडे आले कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. जेवण वगैरे केले तुम्ही? हो जेवण. इकडे पण ते हॉस्टेलची फ्री कॅम्पची सुविधा पण केलेली आहे. हो. बोला ना. माझं नाव मनोज हेमके. इथं खूप सुंदर असं नांदेड जिल्ह्याच्या पावन भूमीमध्ये खूप छान प्रकारे इथं जे व्यवस्था केलेली आहे. म्हणजे इथं एक शीख धर्माचं जर आहेच, पण सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक इथं आपण घेऊन चालत आहोत. तर खूप छान वाटलं इकडं. सगळ्या गोष्टी हेल्थ कॅम्प आहे तिथं. सुरुवातीला जे एंट्रन्स आहे, एंट्रन्सच्या नंतर जुता घर वगैरे, चप्पल वगैरे सोडण्यासाठी, परत सगळीकडे पाहण्यासाठी वगैरे एकदम व्यवस्थित आहे. मी आमची पूर्ण फॅमिलीच घेऊन आलेलो आहे सगळं आज सुट्टी काढून. त्यामुळे खूप छान वाटलं इकडे. इकडे जेवण वगैरेची सुविधा आहे, जेवण वगैरे केलंय तुम्ही इकडे? हा, जेवण खूप स्वादिष्ट, खीर लाजवाब, छान जेवण झालेलं आहे इथं. लंगर मध्ये जेवण खूप मस्त केलं. जे नांदेडचे जिल्हाधिकारी जे आहे राहुल कर्डिले आणि नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक आहे अविनाश कुमार, त्यांनी खूप सिक्युरिटी आणि खूप काही अरेंजमेंट केले. काय सांगणार त्याबद्दल? नाही, खरंच त्यांचं म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आज हा नांदेड जिल्ह्याला त्यांच्यामुळं किंवा ह्या ओळख जी निर्माण झालेली आहे ती नांदेड जिल्ह्याला आज ह्या कार्यक्रमामुळे खरी बाहेर पण ओळख नांदेड जिल्ह्याची झाली. आणि त्यांचं जिल्हाधिकाऱ्यांचं वगैरे सगळं काही म्हणजे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. कुछ लोगों से यहाँ पे मुलाकात करते हैं जो दूर से आए हैं. क्या नाम है तुम्हारा? काय नाव तुमचं? नमस्कार, मी प्रणव पडोळे. या ठिकाणी नदी चादर या कार्यक्रमासाठी आलेला आहे. पाहण्यासाठी 350 वर्ष गुरु तेग बहादूर साहेब यांचं शहीदी समागमाचा हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी खूप आनंदामध्ये साजरा होत आहे. आणि भारतातून नवीन जगातून या ठिकाणी बरेच लोक या कार्यक्रमामध्ये सहभाग देण्यासाठी येत आहेत. आणि सुंदर असं नियोजन आपले नांदेडचे जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले सर आणि पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून सुंदर असं नियोजन नांदेडमध्ये करण्यात आलेलं आहे. सर्वात सुंदर असं लंगरची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकूण 8 लंगर या ठिकाणी दिसत आहेत. आणि आरोग्याचं सुद्धा या ठिकाणी शिबिर लावण्यात आलेलं आहे. काही जण रक्तदान करत आहेत, काही जण या ठिकाणी आपल्या आरोग्याची आपले रोग दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक रोगाचं या ठिकाणी शिबिर लावण्यात आलेलं आहे. असंख्य बांधव देखील या शिबिराच्या माध्यमातून आरोग्याचं या ठिकाणी दाखवण्यासाठी येत आहेत. आणि त्याचं सुंदर असं नियोजन या ठिकाणी औषधी देऊन तपासणी सुंदर असं चालू आहे. सुंदर असं नियोजन या ठिकाणी नांदेडमध्ये भाविकांसाठी करण्यात आलेलं आहे. माझं नाव संतोष व्यंकटराव हेमके. कसं वाटलं इकडे तुम्ही आले? कार्यक्रम खूप छान आहे. तसं तर आम्ही 15 दिवस झालं, मी MSV मध्ये इथंच आहे कवठ्या या सेक्शनला. त्याच्यासाठी आम्ही 15 दिवस झालं खूप मेहनत घेऊन आमचं इलेक्ट्रिशियनचं काम आम्ही चांगलं करत आहोत. त्याच्यानंतर आज फॅमिलीसाठी दर्शनासाठी घेऊन आलो. इथला कार्यक्रम एकदम छान, जेवण वगैरे केले, जेवणाची क्वालिटी छान, हेल्थची डॉक्टरची सुविधा आहे. तिथं पण कोणाला काही दाखवायचं असेल दाखवू शकता, काही आपल्याला बिमारी असेल तर चेक करून घेऊ शकता. त्यासाठी इथं भरपूर अशा सुविधा केलेल्या आहेत. त्याचा फायदा घेतला तर चांगला आहे लोकांनी. अनेक जे लोक आहेत जिल्ह्यामध्ये ते आता पर्यंत इकडे पोहोचलेले नाही. बस सुविधा पण आहे. लोकांना वाटतं की खूप सिक्युरिटी आहे, कुठे रस्ता नाही, काय असा लोकांना वेगवेगळे विचार येते. काय आव्हान आहे लोकांना इकडे यासाठी? नाही, येण्यासाठी आता आमचे भाऊ ते बस मध्ये आलेले आहेत. फ्री सेवा आहे, मस्त येण्यासाठी आणालेत, नेऊन सोडालेत. खूप छान सुविधा आहे. सगळ्या जनतेनं या बसच्या सेवेचाही लाभ घेतला पाहिजे व इथल्या कार्यक्रमाचं हे आपल्या डोळ्यानं बघून घेतलं पाहिजे. याच्यानंतर आपल्याला भविष्यात कधी बघायला भेटेल ना भेटेल असा कार्यक्रम पुन्हा होईल ना होईल. बस हिंदी की चादर हे कार्यक्रम ठेवलेला आहे. हे कार्यक्रमाचं आयुष्य सर्वांनी लाभ घ्यावा. फीचर है, कोई IPS बनने वाला है, कोई कलेक्टर बनने वाला है, कोई डॉक्टर बनने वाला है. तो क्या नाम आहे तुमचा? श्रेयस मनोज. कसं वाटलं तुला? मला लय भारी वाटलं, कारण की इथं जेवायला लय भारी होतं. सगळीकडे डस्टबिन उपस्थित होतं. अजून इकडे सगळीकडे जेवायला होतं. अजून जेवणमध्ये काय चांगलं वाटलं तुला? जेवणमध्ये खीर. तुझं नाव काय? आदित्य हमन. तुला कसं वाटलं? सगळं मस्त वाटलं. इथं पण मस्त वाटलं. अजून हेल्थ कॅम्प इथं मस्त सुविधा आहे. जेवायची पण मस्त सुविधा आहे. बस. कोणी कोणी आले तुझ्यासोबत? माझ्यासोबत माझी मम्मी, मामा, मामाची मुलं, मामाची बायको आणि माझा भाऊ. कुठे राहतो तुम्ही? नांदेडला. नांदेडला विवेकनगरला. तुझं नाव काय? माझं नाव अमित आहे. अमित कितीला आहे? अमित मी 8वीला. आहे. काय आहे त्याचा एम काय आहे शिक्षण?
मला आयुष बनायचं. आयएस बनायची. व्हेरी गुड. आणि कोण कोण आले तुझ्यासोबत? कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. सगळीकडे पूर्ण सुविधा ते आहे, जेवणाची, डस्टबिन वगैरे, हेल्थ कॅम्प आणि हे चप्पल ते ठेवण्याची, आणि कार्यक्रम पण खूप चांगला होता. तुमच्या नांदेड टुडेचे धन्यवाद. नांदेड टुडेचे तुमच्या धन्यवाद मानतो आम्ही पूर्ण फॅमिली. तुमच्या नांदेड टीव्हीनं त्या टीव्हीच्या माध्यमातून तरी कमीत कमी सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला. काय नाव तुमचं? स्वानंदी पडोळे. माझं नाव स्वानंदी पडोळे आहे. कितीला आहे? मी 7वीला आहे. शाळेचं नाव? माझ्या शाळेचं नाव नागार्जुन पब्लिक स्कूल आहे. काय बनणार तू? पोलीस? मी सिंगर बनणार आहे. सिंगर? हो हो. आता हे मुंबईला जाणार आईला सोडून. कसा वाटला तू इकडे आली? मला इथं खूप छान वाटलं. मी असं पहिल्यांदाच बघते आहे. ते सगळं छान आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. ते छान जेवायची व्यवस्था आहे छान पैकी. मला इथे फार छान वाटलं. पहिल्यांदाच आले. शाळेला सुट्टी भेटली? हा, शाळेला सुट्टी भेटली. उद्या पण सुट्टी आहे? उद्या पण सुट्टी आहे, परवा पण सुट्टी आहे. 3 दिवसची सुट्टी झाली. हा. काय काय जेवण मध्ये काय काय चांगलं वाटलं तुला? लंगर मध्ये जेवण झाली का? हो, केलं. काय चांगलं वाटलं तुला लंगर मध्ये? चपाती, आलूची भाजी, कढी होती, वरण होतं. छान गरम गरम होतं. छान सुविधा केली. गरम गरम.